गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज सकाळी आम्ही 6 वाजता उठलो होतो. नंतर झाडून काढलं, नंतर शेण टाकलं. इकडं आमच्या सासूबाई कोंबड्यांना हाकत होत्या. एका जागेवर गोळा करून त्यांना खायला टाकायचं होतं. उठून त्यांनी पाणी चारा केला शेळ्यांना आणि कोंबड्यांना एका जागेवर गोळा करीत होत्या फुरफुर. आणि हे आमचं पिल्लू हे कसं सगळ्याच्या अगोदर उठून बसते आणि बाहेर सगळ्यांक देखरेख ठेवते. आमच्या सासूबाई परत अजून गोळा करीत होत्या कोंबड्या. त्यांना काय हातीच लागत नव्हत्या. चालूच होतं त्यांचं. हे पिल्लूचा खेळ चालू होता. चुलीतली राख बाहेर काढतं, आत घालतं, खातं, नादी लावते माणसाला. हे आमचे मालक इकडं दूध काढतात. तर थोडं निवांत झाल्यावर सासूबाईंना आला फोन. त्यांना जायचं होतं त्यांच्या सासरी. मग मी पटकन स्वयंपाक घेतला उरकून. मग गेले ते रानात. आमचे मालक आणि आमच्या सासूबाई गेले रानात. वापसा आलाय का नाही बघायला. खूप पाऊस आलाय 2-4 दिवस. वारं बिरं सुटलं होतं. शेवग्याचा फंटाच मोडून पडला. ते दोघांनी जाऊन बांधावर टाकला. ओढत होते दोघंजण. मालकाने पहिल्यांदा शेवग्याचा फटा उचलिल्यासारखा उचलिला. अडकून पडता पडता वाचले. मग शेवग्याच्या शेंगा काही आणल्या घरी भाजीला. फाटा मोडूनच घेतला परत. जेवढा राहिला होता शेवगा तेवढा बी मोडून काढला. आता पुढल्या वर्षी शेवग्याच्या शेंगाच नाहीत खायला. आता शेंगाची भाजी उद्या करायची. शेवग्याच्या शेंगा मस्त होत्या अशा. आता तर काय बघायला भेटत नाहीत आता सध्या. आता उद्या मस्त भाजी करायची. परत शेजारच्या सासूबाईसोबत गेल्या गवत तोडायला. शेळ्यांना खायला वैरणच होती नुसती. ते हिरवं काहीच नव्हतं. ते शेजारच्या अंकून आणलं गवत हिरवं. त्यांच्या संग थोड्या गप्पा मारल्या त्यांनी. गवत तोडू लागल्या त्या काही. त्यांना काही तोडलं, आम्हाला काही तोडू लागल्या. परत आले मालक घरी घेऊन. परत असंच रानाने हिंडत आले. कशाला गवत चालवलं? शेळ्याला खायला. शेळ्या खात्यात, लय खात्यात. हिरवा चारा आता उन्हाळ्याचा नाही ना. चोरून चालेल का? हां. त्यांना बघितल्यावर काय म्हणते का? नाही दिसून द्यायचं ना, पळून जायचं का? बरं. मालक विचारित होते सासूबाईंना, व्हिडिओ चालू केलास का नाही, घेतेस का नाहीस नीट शूटिंग. सासूबाई म्हणले हा घेते चल. परत यायला निघले घराकडं. हे आमचं बाळ तयारच होतं वाट बघत. आरसा घेऊन बघतच होतं मेकअप झालाय का नाही. ती सारखंच आरशात बघत होतं मेकअप कसा झालाय, छान झालाय का नाही. परत पप्पाने येऊन एक रील शूट केली. तरी पण आरसात बघत होतं. हे पडलं. आरशासोबत खेळत होतं बराच वेळ. एक रील शूट केली. परत आमचे मालकन हे गेले पात्रोडला. आईची ब्लाऊज शिवून टाकायला. परत आईला चप्पल नव्हती. परत चप्पलाच्या दुकानात जाऊन एक चप्पल घेतली. चप्पल भेटली 250ला. त्यांना काय आवडत नव्हती तरी पण घेऊन आल्या कसले तरी.
घालायची होती. परत वाजले 4. आता आम्हाला आली कुटीची करायची बारी. आम्ही करीत होतो कुटी आणि बाळ बसलं होतं वॉकरमध्ये. बाळ लय मजा करीत होतं. आमच्याकडं बघायचं आणि हसायचं. लय छान हसायचं. बघा तुम्ही, नुसतं आरडं ती कुटी करताना. तिला वाटतं माझा आवाज कोणाला ऐकूच जात नाही. आमची कुटी आता होता आलती. वारं सुटायला लागलं होतं. इकडं 2-4 दिवसापासून खूप पाऊस येतोय. हे आमच्या 2 गाय, एक कारवड, 2 म्हशी. कुटी झाल्यावर खाल्ले आंबे आम्ही. एकच पाड पडला होता आंब्याचा. त्याच्यात बी पिली माझ्याकडे बघायला लागली आंबा खायसाठी. मग तिला दिला आंबा. बघितला तिने आणि परत हातातून खाली पडला. परत पाय दिला त्याच्यावर. आंबाच खराब करून टाकला तिने. नुसती खाल्ल्यासारखं करीत होती. परत आता सगळं झालं. आता चाललो घरात. आता चहाची बारी. आता चहा आणि दूध प्यायचं होतं.